बातमी पाणी प्रश्नासंदर्भातली। पाणी प्रश्नावरनं संभाजीनगरचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक झाल्याचं दिसतंय। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयाबाहेर साडी नेसून महिलेच्या वेशात त्यांनी आंदोलन केलं। अंगावर साडी आणि डोक्यावर हंडा घेऊन आंदोलन केल्यानं साबळेंच्या आंदोलनाची चर्चा होतीये। साबळे फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावचे सरपंच। त्यांनी याआधी अनोखी आंदोलनं केली आहेत, मात्र आता थेट साडी नेसून आंदोलन केल्यानं राज्यभर चर्चा होतीये। 4 वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी दिलं नाही आणि म्हणून गेवराई पायगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलोय की लवकर आमचं जलजीवनचं काम सुरू करा। आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला शुद्ध पाणी द्या, हे फक्त निवेदन आहे। तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सरपंच होऊन 2-2.5 वर्ष झाले शब्दपूर्ती केली नाही। त्याचं कारण असं आहे, ठेकेदारानं काम कंप्लीट केलं नाही। ठेकेदाराची अवकात नव्हती काम कंप्लीट करायची, तर काम घेतलं कशाला? शासन बजेट देत नाही म्हणतंय, मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला लावतोय आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषदच्या 2020 ला सुरू होणारी योजना 2025 पर्यंत 5 वर्ष कशी चालते? पाईप दाबून ठेवलेले आहे, महिलांना पिण्यासाठी पाणी नाहीये। वारंवार सांगून देखील कुणी ही गोष्ट कानावर घ्यायला तयार नाही आणि म्हणून महिलांचा आकांत मांडण्यासाठी आज जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही उद्रेक या ठिकाणी केलेला आहे। जर का पुढच्या 8 दिवसामध्ये आमचं काम सुरळीत झालं नाही आणि पुढच्या 15 दिवसात गावाला प्यायला पाणी नळाला आलं नाही, तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा देखील इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे।